बातमी कोल्हापुरातनं करवीरचे जनसुराज्य पक्षाचे उमेदवार संताजी घोरपडेंवरती जीवघेणा हल्ला करण्यात आलेला आहे। मानवाडजवळ 6 ते 7 जणांकडनं काठी आणि धारदार शस्त्रानं हा हल्ला करण्यात आला। घोरपडेंच्या डोक्याला आणि हाताला यामध्ये गंभीर दुखापत झाल्याची माहिती आहे। रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती सध्या उपचार सुरू आहेत। अज्ञात आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती मिळते आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्या सोबत आहे। शेखर, घोरपडे यांच्या प्रकृतीविषयी सध्या काय माहिती मिळते आणि या हल्ल्याविषयी काही नवी माहिती पुढे आली आहे का? गुरु अद्याप त्या संदर्भातली कुठली माहिती समोर आली नसली तरी पोलीस या संपूर्ण घटनेचा तपास करत आहेत। रात्री 1 वाजण्याच्या सुमारास प्रचाराहून खरं तर घरी परत येत असताना संताजी घोरपडे यांच्यावरती काठी आणि धारदार शस्त्रानं हल्ला देखील झाल्याचं पाहायला मिळते। अतिशय रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना रुग्णालयामध्ये दाखल देखील करण्यात आलं होतं। त्यांची त्यावेळी प्रकृती देखील स्थिर होती। घटना घडल्यानंतर तात्काळच पोलिसांनी संताजी घोरपडे अ, यांची देखील त्या ठिकाणी विचारपूस केली, रुग्णालयामध्ये जाऊन विचारपूस केली. संपूर्ण घटनेचा आढावा जो आहे तो पोलिसांनी घेतलेला आहे. त्यामुळे निश्चितच नेमका हल्ला कुणी केला, हल्ला करून जवळपास 5 ते 6 जण या ठिकाणी होते अशी देखील एक माहिती हं. मिळते. त्यामुळे निश्चितच नेमकं याचं कारण अद्यापही स्पष्ट झालं नसलं तरी जे कोणी हल्लेखोर होते त्यांचा देखील पोलीस जो आहे ते तपास घेत आहेत. त्यामुळे निश्चितच तपासानंतरच या संपूर्ण घटनेचा उलगडा होणार आहे. गुरु.